नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 5 इयर्स जे काही आता कालचे ॲडमिट कार्ड आउट झालेले आहेत, कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहेत, हॉल तिकीट ते ऑलरेडी त्याची व्हिडिओ बनवलेली आहे. ती आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता. आता खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रॉब्लेम असेल, की सर नेमचं थोडंसं मिसमॅच आहे. डी-ओ-बीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. मेल ऐवजी फिमेल असं मेन्शन केलेलं आहे किंवा जे काही हॉल तिकीटमध्ये जे काही तुमचे जर इम्पोर्टंट जे काही इन्करेक्ट जर तुम्ही केलं असेल, चुकीचं तुम्ही मेन्शन केलं असेल, ते तुम्ही कशा पद्धतीने करेक्ट करू शकता. त्यासाठी कोणता फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि तो तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये घेऊन जायचा आहे. तो फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स असतील जे काही, त्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचे आहे, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. जसं आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. त्यानंतर तुम्ही जे काही हॉल तिकीट आहे, हे सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल यामध्ये जाऊन ईमेल आयडी आणि पासवर्ड तुमचा टाकून साइन इन करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल. ज्या विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येत असतील जसे की फॉरगेट पासवर्ड या पासवर्ड तुम्ही विसरला असाल, तर रिसेट पासवर्डवर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड बनवून घेऊ शकता. हॉल तिकीट आता तुम्ही डाउनलोड केले असणार आहेत. कशा पद्धतीने पुढची प्रोसेस आहे, जर ज्या विद्यार्थ्यांची मिस्टेक असेल फॉर्ममध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नाव प्रॉपर आहे हॉल तिकीटवर, आयडेंटिटी प्रूफ किंवा तुमचं ॲड्रेस प्रूफ यावरती जे नाव आहे, तेच तुमचं हॉल तिकीटवर नाव आहे. तुम्हाला या गोष्टी फॉलो करायची गरज नाही आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, की हॉल तिकीटमध्ये जे नाव आहे, ते नाव चुकून मेन्शन केलेलं आहे, पण माझं आयडेंटिटी प्रूफवर हे करेक्ट नाव आहे. सो मला ते करावं लागणार आहे. ठीक आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुमचे डाउट्स क्लिअर होतील. जसं की यामध्ये मी आपला जो हॉल तिकीट आहे, तो मी डाउनलोड करून घेतलेला आहे. ठीक आहे. इथे आपण बघितलं तर कॅन्डिडेट फुल नेम आपल्याला यामध्ये दिसत आहे. जसं की यामध्ये कॅन्डिडेट फुल नेम आहे. आता यामध्ये 2 टाइपचे खूप विद्यार्थ्यांना प्रश्न होते. जसं की यामध्ये फर्स्ट नेम आहे, त्यानंतर मिडल नेम आहे आणि सरनेम आहे. अशा पद्धतीने कोणी जर लिहिलं असेल, त्यांचं हॉल तिकीटवर नाव पण आलेलं आहे आणि आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफवर अशा पद्धतीने करेक्ट आहे, त्या विद्यार्थ्याने काहीही करायची गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्याने असं मेन्शन केलं असेल, की सरनेम पहिलं लिहिलं असेल किंवा सरनेम पहिलं लिहिलेलं आहे, फर्स्ट नेम इथे लिहिलेला असेल आणि मिडल नेम इकडे लिहिला असेल. सो अशा पद्धतीने जरी केलं असेल तरीही ते चालेल. फक्त प्रॉब्लेम काय आहे, इथे तुमचे स्पेलिंग मिस्टेक नसले पाहिजे. जसं की समजा सोहम अशी स्पेलिंग आहे. तर सोहमची स्पेलिंग SOHAM अशी स्पेलिंग आहे. पण यामध्ये जर एच नसेल आणि फक्त तुमच्या आयडेंटिटी प्रूफवर जर असेल किंवा तुमच्या ज्या हॉल तिकीट आहे त्यामध्ये पूर्ण स्पेलिंग आहे. पण हॉल तिकीटवर जसं तुमचं आयडेंटिटी प्रूफ आहे किंवा ॲड्रेस प्रूफ आहे, त्यावरती 1-2 म्हणजे सोहम एच नाहीये. सो त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतं. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे मी. किंवा तुमचं आयडेंटिटी प्रूफवर करेक्ट नाव आहे, हॉल तिकीटवर चुकीचं नाव झालेलं आहे. त्यासाठी कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे. डी पण तुम्हाला चेक करायची आहे. डी-ओ-बीमध्ये पण जर काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आता चेंजेस कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. इन फॅक्ट तुम्हाला यामध्ये काय प्रॉपर चेक करायचं आहे, तुमचं नेम प्रॉपर आहे का? त्यानंतर तुमचं डी-ओ-बी प्रॉपर आहे का? त्यानंतर जेंडर म्हणजे मेल आणि फिमेल हे प्रॉपर आहे का? हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुमचा हा फोटो आणि हा तुमचं इथे जे सिग्नेचर असतं, ते तुम्हाला प्रॉपर चेक करायचं आहे. हे जर प्रॉपर असेल ॲज पर हॉल तिकीट आणि तुमच्या ॲड्रेस प्रूफनुसार किंवा आयडेंटिटी प्रूफनुसार सर्व काही गोष्टी करेक्ट असेल, स्पेलिंग मिस्टेक कुठेही नसेल, तर तुम्हाला काहीही चेंजेस करायची गरज नाहीये. बट या व्यतिरिक्त समजा काहीही चेंजेस असेल, तर कोणता फॉर्म फिलअप करायचा आहे, तो तुम्हाला आता मी सांगत आहे. जसं की हा आपला फॉर्म आहे, मतलब हा आपला ॲडमिट कार्ड आहे. ॲडमिट कार्ड ह्यामध्ये जर आपण बघितलं, सो याच्यामध्ये जे कॅन्डिडेट सिग्नेचर आहे, यामध्ये लिहिलेलं आहे, टू बी साइन इन फ्रंट ऑफ द इन्व्हिजिलेटर.
म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाणार, एक्झाममध्ये गेल्याच्या नंतर तुमची जेव्हा एक्झाम चालू होईल, त्यावेळी तिकडे सुपरवायझर वगैरे असतात. ते तिकडे सिग्नेचर करतील. आता तुम्हाला हॉल तिकीट फक्त डाउनलोड करायचं आहे, त्याची प्रिंट आउट काढायची आहे आणि तुमच्याकडे ते ठेवायचं आहे आणि त्याच्याबरोबर पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, बँक पासबुक कोणतंही तुम्हाला एक डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल विथ झेरॉक्स तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि इथे इन्व्हिजिलेटर सिग्नेचर. ठीक आहे. सो सध्या तुम्हाला फक्त डाउनलोड करायचं आहे हॉल तिकीट आणि तुमच्याकडे ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना चेंजेस करायचे आहे, स्क्राइब डिक्लेरेशन करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, तो तुम्हाला यामध्ये सांगत आहे. स्क्राइब डिक्लेरेशन फॉर्म यामध्ये जर आपण बघितलं, तर यामध्ये फॉर्म करायचं कसं भरायचं आहे, एलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयरचा फॉर्म फिलअप केलेला आहे, त्या विद्यार्थ्याचं इथे नाव येईल. जसं की मी एक्झामिनेशन देत आहे. सो इथे माझं नाव येईल. ओके. जे काही नाव आहे तुमचं इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे एलिजिबल रायटर म्हणजे जो तुमच्या बरोबर जो रायटर असणार आहे लिहिण्यासाठी, त्याचं इथे नाव आलं पाहिजे. ठीक आहे. ते इथे नाव लिहिल्याच्या नंतर तुम्हाला जो कोणी इथे रायटरसाठी येत आहे तुमच्याबरोबर, त्याची सिग्नेचर तुम्हाला इथे सिग्नेचर ऑफ द स्क्राइब कॅन्डिडेट हिचे सिग्नेचर पाहिजे आणि इथे स्क्राइबची नाव पूर्ण लिहिलेलं पाहिजे. ठीक आहे. आणि जो कोणी तुमच्याबरोबर येणार आहे, तो महाराष्ट्र सी-ई-टी एल-एल-बी 5 इयरची एक्झाम देणार नसलेला पाहिजे. ठीक आहे. असं जर असेल, तो जर एक्झाम देणारा असेल, तर प्रॉब्लेम होईल. असाच तुमच्याकडे स्क्राइब किंवा रायटर तुमच्याकडे पाहिजे, जो एल-एल-बी 5 इयरची एक्झाम देत नसेल, तो तुमच्याकडे तुमच्याबरोबर असला पाहिजे. मग इथे तुमचं सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट आहे. रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. पोस्टल ॲड्रेस ऑफ द स्क्राइब कॅन्डिडेट इथे ॲड्रेस त्यांचं मेन्शन करायचं आहे स्क्राइबचं आणि पोस्टल ॲड्रेस ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तुमचा इथे ॲड्रेस इथे असला पाहिजे. जे काही मोबाईल नंबर आहे स्क्राइब कॅन्डिडेट जो तुमच्याबरोबर असणार आहे, त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर पाहिजे. लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबर तुम्ही लिहू शकता. इन्व्हिजिलेटर सिग्नेचर तेव्हा तुम्हाला घ्यायचं आहे आणि इथे तुमचं फोटोग्राफ ऑफ द स्क्राइब हिअर म्हणजे जो तुमच्याबरोबर असणार आहे, त्याचा इथे फोटो असायला पाहिजे. ठीक आहे. तर हा फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीने फिलअप करायचा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, हे होतं पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी. आता जे नॉर्मल कॅन्डिडेट आहेत, ज्यांना अंडरटेकिंग म्हणजे करेक्शन करायचं असेल, नेम, फोटो, सिग्नेचर, डी-ओ-बी आणि जेंडरमध्ये. अशा विद्यार्थ्यांनी कोणता फॉर्म फिलअप करायचा आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म इथे अशा पद्धतीने ओपन होईल. याची तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे. झेरॉक्स काढल्याच्या नंतर मी आता काय सांगत आहे ते तुम्हाला यामध्ये फिलअप करायचं आहे. ठीक आहे. जसे की इथे लिहिलंय रिक्वेस्ट टू अपिअरिंग महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी 2025 ऑनलाईन एक्झामिनेशन अनकंडिशनल अंडरटेकिंग. ओके. जो कोणी कॅन्डिडेट आहे त्याचा इथे फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला काय लिहिलंय इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द कॅन्डिडेट विचारलंय, डेट ऑफ बर्थ विचारलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, नेम ऑफ द सी-ई-टी जो तुमचं सी-ई-टीमध्ये नाव आहे तुमच्या हॉल तिकीटवर आणि एक्झाम सेंटर डिटेल्स. आता ही इन्फॉर्मेशन कुठे भेटणार आहे? तर हा तुमचा जो हॉल तिकीट आहे, त्यावरती ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भेटणार आहे. तीच तुम्हाला मेन्शन करायची आहे इथे. जसं की तुमचं नाव असेल सोहम, तर इथे तुमचं सोहम नाव येईल. डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. रोल नंबर, नेम ऑफ द सी-ई-टी जो तुम्ही आता एक्झाम देत आहात, त्याचं तुमचं नाव इथे असलं पाहिजे आणि एक्झाम सेंटर डिटेल्स. ठीक आहे. नेम ऑफ द सी-ई-टी म्हणजे इथे समजा तुमचं एल-एल-बी 5 इयर्स तुम्ही देता, तो एल-एल-बी 5 इयर्स यामध्ये मेन्शन करायचं आहे. आता खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये आता प्रॉब्लेम येणार आहे, की यामध्ये चेंजेस काय आहेत? जर तुमची डी-ओ-बी चेंजेस आहे, तर तुम्ही डी-ओ-बी इथे देऊ शकता, मेन्शन करू शकता. नाही, नेममध्ये जर तुमचं चेंजेस आहे, तर तुम्ही नेममध्ये इथे टाकू शकता. म्हणजे इथे लिहिलंय बघा, इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल बाय द कॅन्डिडेट. तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती इनकरेक्ट कोणती आहे? नेमची इन्फॉर्मेशन आहे का? सिग्नेचर आहे का? फोटो आहे का? का डेट ऑफ बर्थ आहे किंवा जेंडर आहे? तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. नावामध्ये प्रॉब्लेम आहे, इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल बाय द कॅन्डिडेट. म्हणजे जो तुमचं इनकरेक्ट जो नाव तुम्ही लिहिलेलं आहे हॉल तिकीटला, तो इथे लिहायचा आहे. आणि करेक्ट नाव तुमचं काय असलं पाहिजे, जे तुमच्या आयडेंटिटी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफवर आहे, ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे.
ते मेन्शन केल्याच्या नंतर मग तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन स्टेटेड अबोव्ह करेक्ट बेस्ट ऑफ माय नॉलेज. डेट लिहायची तुम्हाला ज्यावेळी तुम्ही लिहिणार आहात. हा फॉर्म फिल करणार आहे. तो डेट लिहा, प्लेस लिहा तुमचं, सिग्नेचर ऑफ दी पॅरेंट किंवा गार्डियन आणि सिग्नेचर ऑफ दी कॅन्डिडेट तुमचं हे सिग्नेचर आणि जेव्हा तुम्ही सेंटरमध्ये जाणार आहात, तर सेंटरचे इन्चार्ज असेल त्यांची सिग्नेचर, ऑथराइज जे काही व्हेन्यू ऑफिसर असतील तिथे त्यांची तुम्हाला तिकडे सिग्नेचर या फॉर्मवर घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये हा फॉर्म फिल करायचा आहे आणि याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, ते एक आयडेंटिटी प्रूफ जो तुमचा करेक्ट आहे, तुम्हाला यामध्ये नेऊन जायचं आहे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. ठीक आहे. सो ह्या प्रोसेस होती. कशा पद्धतीने तुम्ही हे फॉर्म करू शकता. त्याची ही व्हिडिओ खूप विद्यार्थ्यांना पाहिजे होती. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म करायचा आहे त्याची तुम्हाला डिटेल दिलेली आहे. यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, की यामध्ये जेंडरचं जे मेल आणि फिमेल हा जो फॉर्मॅट आहे, इथे जेंडर आणि फिमेलचं इथे आपल्याला मेन्शन केलेलं नाहीये. सो त्यासाठी तुम्ही एक इकडे कॉल करू शकता सी-ई-टीसाठी. सी-ई-टीसाठी ते नंबर दिलेला आहे. हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे. तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकताय, की जेंडर त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. सो मे बी त्यामध्ये कोणतेही टॅब करून सी-ई-टी देऊ शकते. ठीक आहे. सो ही अशा पद्धतीने तुम्हाला अपडेट दिलेली आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, इन्स्ट्रक्शन कोणते आहेत तुम्हाला घ्यायचे आहेत, त्याची एक व्हिडिओ तुम्हाला मी बनवून नक्की देईन ती आजच. जेणेकरून तुम्हाला कोणकोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर ठेवायची आहे, लक्षात घ्यायची आहे, ते तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचे काही मिस्टेक असतील त्यांनी हा फॉर्म डाउनलोड करा आणि जे काही करायला मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही करून एक्झाम सेंटरमध्ये जावा. तेव्हाच तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये एंट्री भेटू शकते. जर तुमच्या नेममध्ये प्रॉब्लेम्स आहे आणि हा तुम्ही फॉर्म जर करून जर गेले नाहीत, तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला एंट्री भेटणार नाही. असे पण स्टुडंट असतील की ज्यांचं नाव चेंजेस आहे आणि गॅझेट कॉपी जर त्यांच्याकडे असेल, तर ते स्टुडंट डायरेक्टली गॅझेट कॉपी दाखवू शकतात. ठीक आहे. बट त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म करून तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर मला नक्की कमेंट सेक्शनला कमेंट करा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक यू सो मच.